परमपूज्य परमात्मा गोगोमस्थान संस्था टिमकी नागपूर भगवान बाबा म्हणजे तुपणे महान तेगी बाबा जुंदेजीच्या आदेशाप्रमाणे आज 25 जानेवारी हळदी कुंभाचा कार्यक्रम माझ्या घरी सुरू आहे. त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे. या चर्चा बैठक भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. महान तेगी बाबा जुंदेजी उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. तसेच वाराणसी मातोश्री उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंजुळाई शिवारुटी यांना माझा नमस्कार. आणि बाहेर गावून आलेला शेवट शेवटीने बाल गोपाळ उपस्थित आहे. त्यांना सर्वांना माझा नमस्कार. दरवर्षीप्रमाणे आपण हळदी कुंभाचा कार्यक्रम करत राहिलो. महान तेगी बाबा जुंदेजींनी लाभली आणि हे कार्यक्रम करत आलो. आणि आईने मातोश्री आईने आपल्याला बाबाला आयुष्य दिले आणि खूप छान कार्य केले आईने. आणि ते कार्य करत आलो आणि आपणही करून राहिलो. त्याबद्दल मी आईचे खूप धन्यवाद करते. आणि हळदी कुंभाचा कार्यक्रम म्हटलं म्हणजे की दरवर्षीप्रमाणे आपण करत आहोत आणि करत राहून असंच चांगलं सुरुवात ठेवावी. भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा प्रणाम. महान त्यागी बाबा जुंदेजी को प्रणाम. परमात्मा एक. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ संस्था टिमकी नागपूरच्या वतीने आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आमचे कार्यकर्ता बाबाजी यांच्या घरी सुरू आहे. या हळदी कुंकवाच्या निमित्ताने मला आईच्या बद्दल 2 शब्द सांगण्याची माझी वेळ आहे. आपली आई सौभाग्यवती होती. तिने आपल्या बाबा जुंदेजीला 6 वर्षाचे आयुष्य दिले आणि सौभाग्यवती होत्या म्हणून आपण दरवर्षी हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतो हरवर्षी इथे. आणि या हळदी कुंकवानिमित्त सर्वांना उत्साह राहते आणि कुंकवानिमित्त खाणे वगैरे हे ते आपण पाठ करतच राहतो मनातल्या मनात. आणि वाराणसी आईच्या बद्दल माहिती म्हणजे त्या सौभाग्यवती निघून गेल्या आणि हेच आपल्याला शिकवण आईची सगळ्या शेवटींना आल्या पाहिजे की जशा त्या बाबांसोबत वेळोवेळी साथ देत राहिल्या तशाच आपण आपल्या घरी पतिदेवांना सुद्धा वेळोवेळी साथ देत राहिल्या पाहिजे. चांगल्यात चांगले त्यांचे जसे आपल्यावर जसे सती सावित्री सारखे वाराणसी आईला म्हणते तसे शेवटीला सुद्धा सती सावित्रीच मानलेल्या जाते असे. आणि जशी वाराणसी आई आहे तशी आपण सुद्धा घरी वागण्याचा प्रयत्न करू. एवढेच बोलून मी 2 शब्द समाप्त करते. सर्व शेतकऱ्यांना हळदी कुंकवानिमित्त हार्दिक शुभेच्छा. परमात्मा एक सेवक मंडळ टिमकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम माझे मार्गदर्शक गजाननजी शिवरुटे यांच्या निवासस्थानी सुरू आहे. ह्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. महान तेगी बाबा जुंदेजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तशीच वाराणसी आई उपस्थित आहे. यांना माझा प्रणाम. माझे मार्गदर्शक उपस्थित आहेत. त्यांना माझा नमस्कार. माझे कार्यकर्ता त्यांना माझा नमस्कार. तर सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार. आज आपण इथं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्रित आलो आहोत. आईने जो कार्य केले ते आपण सगळे मिळून सनेरी एकत्र येऊन सनेरी आपण हा कार्यक्रम चांगल्या प्रमाणे पार पाडत असतो. आज आईने बाबाच्या खांद्याला खांदा लावून सनेरी असे कार्य केले की आपल्या शेवटीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम काय आणि का महत्व आहे याची आपल्याला समजायला येते. आईने जे आपलं बाबा तर आईच्या पहिलेच जाणार होते पण आईने त्यांना जीवनदान दिले म्हणूनच आपण सती सावित्री म्हणून हा कार्यक्रम करण्यात येतो. आणि माझ्या मार्गदर्शकांनी जे शब्द दिले की आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम नेहमी करत आहोत. आज 20 वर्षापासून माझ्या मार्गदर्शक कार्यकर्ता मामाजीच्या इथे हा कार्यक्रम नेहमी चांगल्या प्रमाणे पार पडत असतो आणि नेहमीच शब्दरूपी हा कार्यक्रम चालू राहील. आणि चांगल्या तरीकेने आपण शेवटीने येऊन चालेल हा कार्यक्रमाचा का अनुभव आहे आणि आईने का आपल्याला मिळवून दिले एवढे अनमोल आपल्याला मार्ग मिळवून दिले आणि हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मिळवून दिला. एवढेच आपले उपकार आईपर्यंत कसे जाईल आणि किती आपण त्यांचे कार्य करू शकतो एवढी शक्ती आईने आपल्याला घडवून दिलेली आहे. आपण सर्व मिळून भगवंताला आपण सर्व मिळून बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा
प्रणाम महान त्यागी बाबा बुद्ध परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक पिंकी नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे हळदी कुंकाचे कार्यक्रम नुकतेच शेळके काकाजी यांच्या घरी नुकतेच पार पडत आहे. ह्या कार्यक्रमामध्ये स्वयं सृष्टीचे विधाता हनुमान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. महान त्यागी बाबा जिमरेजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. वाराणसी आई उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार. सेवक सेविका बाल गोपाल उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार. आज हळदी कुंकाचा कार्यक्रम वाराणसी आईच्या वरून ठेवण्यात येत आहे. आईने बाबाला आपले जीवनदान दिले आणि त्यानिमित्त हे हळदी कुंकाचा कार्यक्रम आपण सर्व मिळून करत आहोत आणि सर्व मिळून असेच करत राहू आणि 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन करू आणि सर्वजण ह्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी उपस्थित राहा. एवढे बोलून मी आपले 2 शब्द छन बांगड्या झुमझुम पाहिजन रंगराजचे नाव घेते ऐका सारेजण. नारळाच्या झाडाला अमृताचा झरा, नारळाच्या झाडाला अमृताचा झरा, श्रीकांतरावांचं नावाचं मंगळसूत्रात मध्य हिरा. मानव धर्माच्या शौकीने आहे मोठे हौशी, पुरुषोत्तमजीचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. ते वाकून आईच्या फोटोला हात टाकते, वाकून छत्रबालजीचं नाव घेते तुमच्या मांडरात. स्टीलची बाल्टी निरम्यानं घातली, नंदुजीच्या नावाची काळी पोत घातली. अंगणी होतं पलंग, पलंगावर होती गादी, गादीवर होती घडी, घडीच्या काटा 12वर, नंदुजीच्या हात मध्ये गालावर. नाव घ्या चिन्याच्या वान घ्या चिन्याच्या घोड्यात रंगरावजीचे नाव घेते सवासिनीच्या मेळा. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी साडी घातली मी आज छान, कपिल रावांमुळे मिळाला मला हळदी कुंकवाचा मान. मटणात मटण, कोंबडीचं मटण, नंदुजीच्या नावाला नंदुजीच्या शर्टाला सोन्याची बटन. झालं आता एक होत काय. विद्या सोपते बुद्धीने, लक्ष्मी सोपते धनाने, श्रीकांतरावांचे नाव घेते पत्नी सौभाग्याने. नवरा भेटला मला धाडर बोट्या, लाल मणी तोडले काळी मणी जोडले, पुरुषोत्तमजीचे नाव घेते आईबाप सोडले.